दिवशी जो आपला उमेदवार आहे मराठ्यांची शान वायाला जाऊ देऊ नका. मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. इतका ताकदीनं मतदान करा ना. पुढचा म्हणला पाहिजे इतकी मायासंग गर्दी होती मी पडोच कसा. बाकीचे आमच्या तिकडे बी 25-25 वर्ष न पडलेले पडलेत बरं का. पडले का नाही. आणि तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातले बऱ्याच जणांनी मदत घेतली पण ते आता बदलले. ते बी आता बदललेत. नाही तर त्यांनी सुद्धा मदत घेतलेली. आता त्यांना पक्ष मोठा वाटायला लागला तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना. त्यांना गरीब मराठे मोठे नाही वाटायला लागले. त्यांनी उभा केलेले पडू आता विधानसभेला. काय करता मग आता. पण तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात आणि खानदेशात 100% सीटं पडलेली दिसते ना. शब्द आहे माझा सातारा नगरी. मुंबई नाव का नाही घेतलं तर मुंबई सेटिंग लावणं सुरू आहे आमचं. आमचं तसंच असतं. कारण मुंबईत हवा मोगाव का पाण्यात नसतो. आपण जिथं ताकद आहे तिथंच बोलावं. बळच कोणाला आव्हान नाही. महाराष्ट्रातून मुंबईत गेलेले कोणत्या कोणत्या मतदारसंघात किती गेलेले हे बघणं चालू आहे आमचं. जर बरंच असलं तर सीट उभा करायचं आणि बरंच नसलं तर निर्णायक ठेवायचं. पाडायला मोकळे. आणि प्रत्येक मतदारसंघात मुंबईच्या 20-30 हजार आपले नमुने गेलेले आणि त्याच्यात परत मुसलमान आपल्या जोडीला आहे. मी जर इकडून पाडा म्हणलं ते तिकडून म्हणते पाडो. असं जोड जमलाय जेव्हा आता मुसलमान मला भेटले ते म्हणजे पाटील एवढी बार पाडो म्हणलं पाडो तो पाडो मग जाऊ दे काय नुसती पाडापाडीच. तुम्हाला मुंबई सुद्धा कार्यक्रम लावलेला दाखवतो. फक्त 1 महिना वेळ द्या मला. कारण लोक आतून पेरलेले आपण गेले हुशार आहेत होय. इकडे कार्यक्रम लागला त्यांचा. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात त्यांनी लोड घ्यायचाच नाही. कुणबी मराठे सरळ सांगतात आम्ही कुणबी जरी असलो तरी मराठे. कुणबी म्हणजे शेती कसणारे. प्रत्येक मराठा हा शेतकरी. त्यामुळे विदर्भातले बी आता खवळून उठले. ते बी ऐकत नाहीत. आणि असा मतदारसंघ नाही या राज्यात की तिथं 50,000 मराठ्यांचं मतदान नाही. 50,000 लीड तोडणं सोपं आहे का. आणि मग मी काय सांगितलं आता. आणि मग काय आणतोय आता पट्टा लावून दबाव. कसं का आता लय झालं ती एकदा मुंबईत चक्कर मारून येऊ बा. एक लय झालं ती एक चक्कर मारू. काय करता मग आता नसले ऐकत तर. मराठे सगळे एक झालेत आता. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात 1,36,000 नुसते मराठी. ये बर म्हणा कसं काय निवडून येत होती. परळी मतदारसंघात 1,14,000 नुसते मराठी. ते मतदारसंघ आहेत मराठ्यांना त्रास दिलेले. हे पाडायला पाहिजेत का नाही. नाही त्रास देणारा ठीक आहे मग ते ओबीसी असताना पण आपल्या विचाराचं असल्यावर हरकत नाही. त्याला निवडून देऊ कारण मराठी जातीवाद करत नाहीत. पण विरोध करणारा ठेवायचा कशाला. आणि असे मतदारसंघ आहेत की तिथे 40-40, 50-50 हजार मतदान मराठ्यांचं आहे. 50,000 लीड तोडणं सोपं आहे. अरे आमच्या तिकडे एका जिल्ह्यात 5,000ची लीड तोडायला इतका फेस पाडावा सोपं नाही. एवढे सोप्या गोष्टी नाही त्या. जातीवाद इतका भोवत असतो. त्यासाठी जातीवादी राहायचं नाही माणसाने. सगळं आरतीने राहत. मी तुम्हाला खरं सांगतो. मी जर म्हणलं ना त्याला निवडून आणा तरी मराठे पाडणार आहेत. हा काय म्हणणं आहे तुमचं. इतके बिघडले तिथले मराठी. ते माझ्याकडे येतात. आता काय लक्ष देऊ. तुम्हाला सांगितलं ना मी मराठ्यांच्या यांनी जरी रॅलीला लोक नाही येऊ दिले, सभेला नाही येऊ दिले पश्चिम महाराष्ट्रात, मराठ्यांच्या हृदयात बसलेला मी माझा विचार तुम्ही कधीच काढू शकत नाही. मराठे घरी राहतील पण मी नाव सांगितलेला उमेदवार तुम्हाला कोणत्या पक्षाचा असू द्या पडल्यालाच दिसत. पडल्यालाच दिसत. आणि तुम्हाला ते तुमच्या लेकरासाठी पाडायचं आहे तरच आरक्षण मिळणार नाही तर आरक्षण मिळत नाही. आपले लोक तिथं गेल्याशिवाय विचाराचे आपल्याला न्याय नाही मिळणार. सगळ्याचे फक्त नेते नाहीत. धनगर बांधवांचं आरक्षण इतकं लावून कुणीच धरलं नसेल इतकं मी लावून धरलंय. कोण म्हणला धनगर बांधव मराठी आहे की. धनगर बांधव आणि मराठा बांधव कधीच फुटू शकत नाहीत.